Hi guys, ladies and gentlemen, boys and girls. Welcome about cricket and much more. So how are you? IPL चे मॅचेस बघताय की नाही? तर मंडळी, जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. आज खरा सामना आहे. माझी मुंबई वर्सेस वन अँड ओनली वैभव. वैभव सूर्यवंशी वर्सेस माझी मुंबई. आजचा सामना जबरदस्त होणार आहे. खरं सांगायचं तर आज वैभवाची खरी परीक्षा आहे. तो 14 वर्षाचा कोवळा मुलगा आहे, पण वो छा गया आहे. IPL असं आहे ना की IPL प्रत्येक वर्षी आपल्याला एक नवीन जेम हिरा देऊन जातं. या वर्षीचा हिरा आहे वैभव सूर्यवंशी. तर मंडळी, वैभव सूर्यवंशीची आज खरी परीक्षा आहे. पहिला पेपर जो त्याचा होता तो होता लखनौ सुपर जायंटच्या विरुद्ध. ठीक आहे, त्यांनी परफॉर्म चांगलं केलं, पण मॅच नाही जिंकू देऊ शकला. हरकत नाही. पण त्यांनी जे स्वागत केलं शार्दूलचं आणि तो आपला आवेश खानचं, ते दोघंही विसरणार नाहीत. त्या दोघांनाही त्यांनी आल्याबरोबर चांगला उत्तुंग षटकार मारून त्यांना दाखवून दिलं की आता काय समोरच्या गोलंदाजांसमोर कोणतं आव्हान आहे. तर आता कसं आहे ना की त्याची पहिली जी खेळी होती ती चांगली होती. दुसऱ्या खेळीमध्ये असं झालं की त्याची गाठ पाहिली बेंगलोरशी. बेंगलोरच्या अनुभवी संघासमोर हा बच्चा थोडा कमी पडला आणि भुवनेश्वर कुमारच्या समोर आऊट झाला. ठीकठाक झाली, काय म्हणावी तशी तेवढी चांगली नाही झाली फलंदाजी त्याची, पण लर्निंग प्रोसेस आहे, शिकतोय आहे. अजून बरंच मैदान, टप्पा लांबचा आहे, त्याला बरंच मैदान गाठायचं आहे. आज खरी त्याची परीक्षा आहे. आज खरी परीक्षा आहे असं मी का म्हणतो माहिती आहे का? आता असं झालं आहे ना की गुजरातच्या विरुद्धची जी मॅच होती त्यांनी सगळी समीकरणं बदललेली आहेत. गुजरातची मॅच त्यांनी एका हाती जिंकून दिली. स्वतःच्या बॅटिंगच्या यशस्वीचं हे त्या दुर्लक्ष करून चालणार नाही, पण 200चं टार्गेट चेस करताना इतक्या आरामात चेस केलं. आणि समोरची जी गोलंदाजी होती ती काही सामान्य नव्हती, चांगली गोलंदाजी. पिसा काढली त्यांनी गुजरातची, यात काय वादच नाही. मुंबईकर भाषेत पिसा काढली आणि एक छान सामना जिंकून दिलेला आहे. आता असं झालेलं आहे ना की वैभवला आता ओळखायला लागलेत बॉलरनी, पण आता त्याला सिरियसली घ्यायला सुरू केलेलं आहे. हा जो खेळाडू आहे हा आपल्याला आव्हान उभं करू शकतो. त्यामुळे वैभवची विकेट आता महत्त्वाची आहे. आणि आज असं आहे ना की त्याच्यासमोर तगडे प्रतिस्पर्धी आहेत. बुमराह आहे, दीपक चहर आहे, हार्दिक पांड्या आहे आणि गरज पडली तर सँटनरसुद्धा आहे. आता बघा, इथे त्याला स्विंगिंग यॉर्कर टाकून त्याला बोल्ट घ्यायचा प्रयत्न करणार, बोल्ट करणार, बुमराहसुद्धा करणार. कसं यॉर्करवर त्याची थोडी काय फ्लॉ नाही आहे, पण थोडी बॅट यॉर्करवर थोडी लेट येते आहे, त्यामुळे तो थोडीशी त्याला यॉर्कर खेळताना जाणवतो आहे. त्याचा फायदा उठवायचा प्रयत्न करणार. हार्दिक पांड्या त्याचा फेवरेट काय म्हणा त्याला स्लो बाउन्सर टाकून अडकवायचा प्रयत्न करणार. त्यानंतर दीपक चहर सुरुवातीला विकेट घेतोच. आज बाळाची खरी परीक्षा आहे. आता याच्या एजबद्दल सुद्धा डाऊट घेणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, लोकांचं काय असेल ते असो. रवी शास्त्री मस्त बोलला, दिस बॉय चब्बी चिक्स डिंपल चिन नाही पण चब्बी चिक्स आहेत. खरोखरच गुबगुबीत गालांचा एक कोवळा मुलगा जसा दिसतो तसाच दिसतो तो. आणि त्याला आता बेबी बॉस असा एक योग्य त्याला हे मिळालेलं आहे. त्याची आणि प्रशंसा करताना आता वैभव सूर्यवंशी नाव हे फक्त IPL किंवा भारतापुरतं राहिलेलं नाही आहे. इट स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. सगळे जगातले जे सर्वोत्तम खेळाडू आहेत ते वैभवची हे करत आहेत. आणि गंमत म्हणजे वैभवचं हे करताना ते स्वतःशी त्याची तुलना करत आहेत. आता काल मला वाटतं एक युरोपियन चॅनल कुठलं ते आता आठवत नाही मला, माईक ॲथर्टन आणि नाझिर हुसेन दोघं त्याच्याबद्दल बोलत होते. दोघांपाशी त्याचं कौतुक करायला शब्द नव्हते. दोघांनाही आपलं 14वं वर्ष आठवलं. दोघंही म्हणाले की ॲट द एज ऑफ 14 वेन वी आर अटेंडिंग द स्टेडियम टू सी द मॅचेस, हा मुलगा समोरच्या इंटरनॅशनल लेवलच्या बॉलर्सना फोडून काढतो आहे. इट वॉज रिअली वंडरफुल. आणि खरंच वंडरफुल आहे. एवढ्या लहान वयात एवढं हे अचीव करायचं सोपी गोष्ट नाही आहे. आता बघा, क्रिस गेलचं 35 चेंडूतलं शतक, त्यानंतर ह्याचंच मध्ये हा होता युसुफ पठाण होता.
युसूफ पठाणच्या वर एक पायरी वर चढला तो. युसूफ पठाणचा भाऊ इरफान याचं खूप कौतुक करतो, अरे ये तो अपना बच्चा लगता आहे. आणि खरोखरही अपना बच्चा लगता आहे. माझी मुंबई जरी आज असली तरी मला असं वाटतं मुंबई जिंकावी, पण वैभवची आणखीन एक सुंदर सेंचुरी बघायला मिळाली. आता आज त्याचं हे अवघड आहे पेपर, कसा सोडवतो बघूया. आणि आता ह्याची तुलना नाही केली पाहिजे, काही काही जण ह्याची तुलना सचिनशी करतायत. आता अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सचिन जो होता तो साऊंड होता. बघा विचार करा, सचिन जे खेळला आहे ना तो रेड बॉल खेळलेला आहे. व्हाईट बॉलमध्ये त्याचं ओपनिंग त्याचं हे झालेलं नाही आहे. त्याचं जे स्वागत झालेलं आहे ते बूम बूम जे असे बाउन्सर्स आणि हे होते ना स्विंगिंग यॉर्कर्स, जबरदस्त पेस, ग्रीन टॉप विकेट्स, 4 स्लिप्स, 2 गलीज आणि एक कर्दनकाळ बॉलर, ह्यांचा सामना त्या बच्चांनी 16व्या वर्षी केला आहे. मला इथे वैभवला कुठेही कमी लेखायचं नाही आहे. वैभव पण ग्रेटच आहे. तो सचिनचा एरा झाला, हा वैभवचा एरा. सचिनच्या एरामध्ये सचिन ग्रेट, वैभवच्या एरामध्ये वैभव ग्रेटच आहे. व्हाईट बॉल क्रिकेट तो खेळतोय आणि व्हाईट बॉलला जो खेळ साजेसा व्हायला पाहिजे बरोबर तसा खेळतोय. आता आज त्याची परीक्षा घ्यायला समोर आहेत बुमरा, बोल्ट, पांड्या आणि दीपक चहरसुद्धा आहे. आणि हां, वेळ पडलीच तर आपला सँटनरची फिरकीसुद्धा त्याला खेळायची आहे. मला वाटतं हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे आहेत, त्याच्यातून तो यशस्वी पार पडणार. आणि बघा आजचा जो सामना आहे ना, आजचा सामना हा आजच्या IPL मधला बेस्ट सामना होईल. वैभव वर्सेस मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सचं कसं आहे, आता रथ सुटला आहे त्यांचा. एकदा मुंबई जर पुढे सुटली ना मग मागे बघत नाहीत ते. सलग 5 सामने जिंकलेत, आता 3ऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या 4 मधलं त्यांचं स्थान त्यांना नक्कीच टिकवायचं आहे. त्यामुळे एकही सामना ते आता लाईटली घेणार नाही आहेत. या मुलालाही ते सिरियसली घेणार. आजचं एन्काउंटर बघायला मजा येणार आहे, वैभव वर्सेस मुंबई. आता ही इज फुल ऑफ प्रेझेस आणि ही डिझर्व्ज इट. एवढ्या लहान वयात एवढं कौतुक, पण इतका नशिबवान आहे मुलगा, हे कौतुक त्याच्या डोक्यात जाऊ शकत नाही, कारण त्याच्या समोर व्हीलचेअरवर बसला राहुल द्रविड. काल याचं शतक पूर्ण झालं तेव्हा राहुल द्रविडसुद्धा ह्याच्यातून उठला व्हीलचेअरवरून. राहुल द्रविड व्हीलचेअरवरून उठला आणि त्यांनी अपलोड केलं. इट वॉज रिअली वंडरफुल. आजचा जो सामना आहे तो बघायला मजा येणारच आहे. आज जो सामना आहे तो जयपूरला आहे. अवघड परीक्षा आहे त्याची. बुमरा आणि त्याची कशी येतात ते आपल्याला बघायचं आहे. या परीक्षेला कितपत उतरतो. काल चेन्नई बाहेर झाले, एलिमिनेट झाले म्हणजे त्यांचं सुरुवातीचा सामना सोडला तर सगळं चुकतच गेली गणितं त्यांची. कालच्या सामन्यामध्ये सॅमन डुलनीचे विचारलं MSDला की बाबा तू पुढच्या वर्षी खेळणार का, तेव्हा MSDचं उत्तर होतं ते थोडंसं कुठेतरी हे करून गेलं की तो म्हणाला मला माहीत नाही मी पुढचा सामना तरी खेळणार आहे की नाही. आणि आता हे एलिमिनेट झालेत, हैदराबाद एलिमिनेट झाल्याच जमाय. रॉयल राजस्थानला अजूनही स्लाइट चान्स आहे. जो चान्स आता यशस्वी वैभव, ऑफकोर्स वैभव यशस्वी आणि त्यांना मदतीला जोहरा आर्चर, एटमायर, रियान पराग वगैरे आता इथून पुढे कसा परफॉर्मन्स देतात त्याच्यावर अवलंबून आहे. अदरवाईज चेन्नई हैदराबाद बरोबर रॉयल राजस्थानसुद्धा थोडंसं अवघडच आहे. पण आता इथून पुढच्या मॅचेस खरोखर अप्रतिम होणार आहेत. नॉकआउट आहेत आता वरचे जे 1, 2, 3, 4चे स्थान आहेत ना ती टिकवणं अवघड आहे. आता मुंबई आता सुटल्यावरती मुंबई प्लेऑफमध्ये 4मध्ये राहिले निश्चित. हे सगळ्या संघांबद्दल आता काही सांगता येत नाही. इथून पुढचे सामने सगळे चुरशीचे होणार आहेत. आजचा सामना बघायला तर खूपच मजा येणार आहे. तर मंडळी, वैभव विरुद्ध मुंबई बघूया आपण. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरं आहे तर मग भेटूया जयपूरमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता. गुड लक टू वैभव अँड बेस्ट ऑफ लक टू मुंबई 11s. सो टिल देन, बाय.